जगासमोर सध्या सगळ्यात मोठं कुठलं संकट असेल तर ते संकट आहे ऑक्सिजनचं। हा ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकारकडून असेल किंवा देशभरामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळे प्रयत्न केले जातात आणि त्यातलाच एक सगळ्यात महत्त्वाचा प्रयत्न आहे तो म्हणजे बांबू लागवडीचा। आपण जर बघितलं तर याच बांबू लागवडीसाठी केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल हे प्रयत्न करत असताना त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर केंद्र सरकारच्या नॅशनल रूरल लाईव्हहुड मिशन संस्थेमध्ये तर्फे आपण जर बघितलं तर दिल्लीमध्ये एक बांबूचं प्रदर्शन आयोजित केलेलं आहे। बंगळुरूमधील एक इंडस्ट्री फाउंडेशन म्हणून संस्था आहे आणि त्या संस्थांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील महिलांसाठी बांबू निर्मितीचा एक प्रयत्न जो आहे तो केला जाणार आहे आणि त्यातनं पर्यावरणाची काळजी जी आहे ती घेतली जाणार आहे। या राजधानी नवी दिल्लीमधील या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रामधून देखील काही महिला आलेल्या आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। ताई, मला सांगा तुम्ही कुठून आलेला आहात आणि या सगळ्यामध्ये बांबूच्या या क्षेत्रामध्ये तुम्ही नेमकं काम कशा प्रकारे करत आहात? मी जुन्नर तालुक्यामधून आलेले आहे। तळेरान माझे गाव आहे जुन्नर तालुक्यामध्ये। या क्षेत्रामध्ये तुम्ही कधीपासून काम करता? कारण बांबू लागवड म्हणा किंवा ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे पर्यावरणाच्या दृष्टीने, कारण ऑक्सिजन सगळीकडे संपत असताना किंवा ऑक्सिजनची आगामी काळामध्ये किती चणचण भासणार आहेत हे सगळं असताना बांबूची गरज आहे। तर तुमचं कशा पद्धतीने काम आहे? मी बांबू लागवडीचं गेले 3 महिने काम करते। मी शेतकरी महिला 27 महिलांना बांबू लागवड करण्यासाठी प्रोत्साहन केलेलं आहे की आपण बांबू लागवड कशा पद्धतीने करायची, बांबू लागवडीपासून फायदे काय, आपल्याला पर्यावरणाचा पण फायदा होतो आणि महिलांना उपजीविकेचा पण फायदा होतो आणि त्याच्यापासून महिलांना त्यांची उपजीविका व आर्थिक सहाय्य पण मिळणार आहे। आणि याच्या मागचा उद्देश म्हणजे आपल्याला बांबू लागवडीमुळे ते लखपती दिदी हा मोठा उद्देश आहे बांबू लागवडी मागे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रामुख्याने जर बघायला गेलं तर प्रत्येक महिला जी आहे ती सक्षम बनली पाहिजे अशी त्यांची पंतप्रधानांची एक योजना आहे। आणि लखपती दिदी तुम्ही आता म्हणाल तसं यातनं महिला कशा लखपती होणार आहेत असं तुम्हाला वाटतं? यातनं म्हणजे ह्या जर बांबू लागवड आत्ता केली तर 4 वर्षांनी त्याची वाढ होणार आहे। 4 वर्षांनी ते बांबू लागवडीचा फायदा होणार आहे। मग तो जेव्हा विक्री म्हणजे बांबूची विक्री होईल, जर इंडस्ट्री फाउंडेशनने जर आता आमच्या शेतकऱ्यांकडून जे बांबू लागवड दिली ते जर विकत घेतले तर नक्कीच महिला ही लखपती दिदी होणार आहे। निश्चित। ताई आहेत दुसऱ्या एक माझ्यासोबत। ताई नमस्कार, स्वागत आहे तुमचं। मला सांगा तुम्ही कधीपासून या क्षेत्रामध्ये आहात? तुम्ही किती क्षेत्रामध्ये बांबूची लागवड केली आणि तुम्हाला कसा फायदा झाला त्याचा? आम्हाला प्रत्येकी 60 रोपं दिली त्यांनी, इंडस्ट्री फाउंडेशनवाल्यांनी। ते 15 बाय 15चं अंतर घेऊन रोपं लागवड करायला लावली। खड्डा 1.5 बाय 1.5चा खणायला लावला। त्याच्यात त्यांनी म्हणजे सगळी रोपं मोफत दिली आम्हाला आणि खतं पण मोफतच दिली। म्हणजे गांडूळ खत दिलंय, ते खड्ड्यात टाकायचं, एका खड्ड्यात 5 किलो आणि वरतून मग ते रोपाची लागवड करायची। तर मग ते बोलले म्हणे 3 किंवा 4 वर्षात जेव्हा तो बांबू विक्रीस येईल तेव्हा तुम्हाला त्याचा फायदा होईल। किती दिवसांपासून तुम्ही या सगळ्या याच्यामध्ये काम करता? तुम्ही म्हणताय 60 रोपं दिली, आम्हाला 60 रोपं लावली, तुम्ही कधी रोपं लावलेली आहेत आणि सध्या किती वर्षांनी तुम्हाला वाटतं की या सगळ्याचा फायदा तुम्हाला? 20 दिवस झालेत, कारण पाऊस नव्हता ना लवकर पडलेला। मग आताच ही सगळी सुरुवात, आगामी काळामध्ये या सगळ्याचा फायदा होईल असं तुम्हाला वाटतं? पाहू आता। या काही महिला आहेत महाराष्ट्रातून आलेल्या आणि त्यांनी खरं तर आत्ताच सुरुवात केलेली आणि त्या सगळ्यांना इंडस्ट्री फाउंडेशनकडनं देखील मदत केली जात आहे। आणि या सगळ्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर या सगळ्या महिला आता बांबू क्षेत्रामध्ये काम करायला लागली, त्यामुळं पर्यावरणाच्या दृष्टीने देखील यांचा सहभाग जो आहे तो महत्त्वाचा असल्याची प्रतिक्रिया या महिलांनी साम टीव्हीशी बोलताना व्यक्त केली आहे। कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।